जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक शेख सर, विजयरथ स्पर्धा परीक्षा केंद्र हिंगोली, विजयरथ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण मराठीमध्ये च छ ज झ यांचा उच्चार दोन पद्धतीने होतो, एक तालव्य आणि दुसरा दंत तालव्य। तर या दोघातला फरक काय असतो, हा फरक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, मराठी वर्णमालेमध्ये च छ ज झ या दोन वर्णाचा जो उच्चार आहे हा दोन पद्धतीने केला जातो। एक केला जातो तालव्य व्यंजन म्हणून आणि दुसरा केला जातो दंत तालव्य व्यंजन म्हणून। आता त्याला आपण तालव्य कधी म्हणायचं आणि त्याला आपण दंत तालव्य कधी म्हणायचं, दंत तालव्य कधी म्हणायचं, या दोन गोष्टीचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करावा लागणार आहे। ठीक आहे, मग याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला ही कन्सेप्ट काय असते ही महत्त्वाची, की आपल्याला कोणती कन्सेप्ट कशा पद्धतीने समजावून सांगायची आहे। तर यामध्ये आपण शिकत असताना एक महत्त्वाची गोष्ट आहे, तालव्य व्यंजन म्हणजे काय, तालव्य व्यंजन म्हणजे काय आणि दुसरा आहे दंत तालव्य व्यंजन म्हणजे काय। या दोन्हीचा पण आपल्याला काय करायचा, अभ्यास करायचा आहे। बघा, आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा च छ ज झ, जेव्हा च छ ज झ यांचा उच्चार येणे युक्त होतो, म्हणजे त्याच्यामध्ये उच्चार करत असताना येचा अंतर्भाव होतो असं लक्षात येते आपल्याला। याचा उच्चार करत असताना येणे युक्त होतो किंवा मग त्याचा उच्चार लांबट होतो। कसा होतो, लांबट म्हणजे असा ओढल्यासारखा होतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं, कोणतं व्यंजन म्हणायचं, तालव्य व्यंजन म्हणायचं। आता बघा, आता आपण बघतो असं म्हणतो की नाही, आपण म्हणतो का मला चप्पल दे, असं कधी म्हणतो का, चप्पल चपल म्हणतो का आपण, काय म्हणतो, चप्पल म्हणतो का, चे असं लांब ओढतो आपण, चे असं म्हणतो, चप्पल, हे की नाही, म्हणजे त्याच्यामध्ये कशाचा उच्चार झाला, येता झाला की नाही, चे असं म्हणतो। आपण याला चक्र म्हणतो का, चक्र म्हणतो, चक्र म्हणतो, काय म्हणतो, चक्र, आपण म्हणतो का चक्र, असं नाही म्हणतो आपण, काय म्हणतो, चक्र, चक चक चक्र म्हणून पाहिजे, चक चक चक्र, म्हणजे याचा उच्चार इथं काय, तालव्य आहे। कोणता आहे, तालव्य आहे, हे ध्यानात राहू द्यायचं पाहिजे। याचा उच्चार कधी होतो, याचा तालव्य उच्चार व्हायला लागला। आता पहा, याला काय वाचता तुम्ही, असं म्हणता का जंगल, काय म्हणता, जंगल, जे असं लांब ओढतात, जसं जेव्हा चल चल जल असं लांब ओढतात ना, चे जे चे छे, तेव्हा त्याचा उच्चार काय होतो, तालव्य वर्ण। आणि जेव्हा आखो ज च झ, तेव्हा त्याचा काय होतो, दंत तालव्य व्यंजन होत असतो। मग बघा, जंगल म्हणतो आपण, काय म्हणतो, जंगल, छत्री, छत्री असं म्हणतो आपण, छत्री असं म्हणतो। बघा, झकास, कसं, झकास, आपण असं म्हणतो का, झकास म्हणतो का नाही, कसं म्हणतो, असं म्हणतो, काय म्हणतो, झकास, झकास म्हणजे झला ओढलं असं, आणि त्याच्यामध्ये कशाचा अंतर्भाव झाला, या येचा अंतर्भाव झाला। जेव्हा त्या वर्णात येचा उच्चार होत असतो त्यावेळेस त्याचा उच्चार तालव्य वर्ण होत असतो। लक्षात आलं का तुमच्या सगळ्यांच्या। बघा, मग आता झेल, झेल म्हणजे त्याच्यामध्ये ये आला का नाही, झेल असं म्हणतो आपण, आला का नाहीये, त्याच्यामुळं याचा सुद्धा उच्चार काय होत असतो, तालव्य वर्ण। म्हणजे तुमच्या डोक्यात एक गोष्ट कन्सेप्ट क्लिअर झाली का, जेव्हा च छ ज झ चा उच्चार येणे युक्त असतो म्हणजे त्याला लांब ओढल्या जाते, त्यावेळेस त्याचा उच्चार कोणता होतो, तालव्य। कसा होतो, तालव्य। जर म्हणलं जे छे चे झे, तर उच्चार कोणता होईल, तालव्य। कोणता होईल, तालव्य। परीक्षेला कसा प्रश्न येतो, की समजा परीक्षेला असा प्रश्न येईल, चप्पल या शब्दातील च चा उच्चार खालीलपैकी कशा पद्धतीने होतो, असा प्रश्न येतो, किंवा झकास या शब्दातील झ चा उच्चार कोणत्या पद्धतीने होतो, असा प्रश्न परीक्षेला येतो। मग तुम्हाला सांगतात झकास म्हणलं की तालव्य होतो, आहे की नाही। आता दुसरी कन्सेप्ट काय बघा, आता आपल्या याच्यातली दुसरी कन्सेप्ट बघा, दंत तालव्य व्यंजन। कोणतं, दंत तालव्य व्यंजन। जेव्हा च छ ज झ, आता याच्यामध्ये दंत तालव्यामध्ये छ चा प्रश्नच येत नाही, शक्यतो छ चे सगळे उत्तर तालव्यामध्येच असतात। आता बघा, जेव्हा याचा उच्चार काय होतो, च चा ज चा झ चा अने युक्त होतो, अने म्हणजे त्याच्यामध्ये काय लागत नाही रे, य लागत नाही, आणि ते ओढल्या जात नाही, त्याला लांबट खिचल्या जात नाही, त्यावेळेस त्याला दंत तालव्य व्यंजन असे म्हणतात। म्हणजेच त्याचा उच्चार कसा होतो, आखूड होतो। जर त्याचा उच्चार आखूड होत असेल
तर त्याला दंत तालव्य व्यंजन असे म्हणतात. उघडू नका आता. पाच लक्ष द्या. तेव्हा आपण दंत तालव्य व्यंजन असे म्हणत असतो. उदाहरण बघा, जहाज. याला काय म्हणतात? असं म्हणतो का जहाज, असं तोंड भरतो का जहाज असं करतो का आपण? नाही. काय म्हणतो? जहाजाचं ज असं म्हणतो की नाही? जहाजाचं ज. चमचाच. आता घरात कधी चमचा मागायचं तर असं म्हणतो का आपण? मला चमचा दे असं म्हणतो का आपण? नाही. चमचा. काय म्हणतो? चमचा 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 असंच म्हणतो आपण. बरोबर आहे की नाही? पहा, जत्रा. काय म्हणतो आपण? जत्रा. असं म्हणतो का जत्रा असं म्हणतो का? जत्रा म्हणजे अनयुक्त झालं. जत्रा म्हणजे आखूड झालं. काय झालं? जत्रा आखूड झालं. आता बघा हे पहा, झग्गा, झाड, चटई, जावाई. हे की नाही? पहा, झग्गा झगा म्हणतो का पण? झे नाही. झग्गा, झाड, चटई, चटई असं म्हणतो का आपण? चटई, जावाई असं म्हणतो की नाही? म्हणून याचा उच्चार कसा व्हायला लागला? अनयुक्त व्हायला लागला. आणि जेव्हा याचा उच्चार अनयुक्त होतो त्यावेळेस ते काय असते? दंत तालव्य. आता बाजू याचे काही उदाहरण असतात, मी तुम्हाला समजावून सांगतो. आता बघा, आता हे जल आहे. हे काय आहे? जल. आता जेव्हा हे जल असं लिहितो आपण तर याचा अर्थ होतो पाणी. काय होतो? पाणी. आणि याचा उच्चार होतो तालव्य. याचा उच्चार काय होतो? तालव्य व्यंजन. कोणतं व्यंजन? तालव्य व्यंजन याचा उच्चार होतो. आता बघा, आता ह्याच पद्धतीनं जग, जर याला आपण असं उच्चारलं ना, जग. जग म्हणजे काय रे? विश्व. विश्व. जग म्हणजे काय? विश्व. पण आता बघा इथं मग याचा उच्चार होतो तालव्य. काय होतो? तालव्य. आणि असं जर आलं तर जग. आता याचा उच्चार तुम्ही कसा केला? जग. य न लावता अ लावला, जग असा केला. समजा मी म्हणलं तू या जगात सुखी सुखी जग. बा, आता इथं तू या जगात सुखी जग. आता या जगात मध्ये या जचा उच्चार होतो तालव्य व्यंजन. कोणतं? तालव्य. जग विश्व या नात्यानं आलं. आणि इथं जग म्हणजे जिवंत राहा. जग म्हणजे काय रे बा? जिवंत राहा. म्हणजे याचा अर्थ इथं ये लागलं का? नाही. म्हणून याला म्हणायचं दंत तालव्य. काय म्हणायचं? दंत तालव्य. आता पहा, माझी आजी देवाचा जप करते. काय करते? जप. इथं जप आलं तर पूजा अर्चा होते. काय होते? पूजा अर्चा होते. आणि तू स्वतःला जप, याच्यातलं हे काढून टाकलं, अ नाही घेतलं. तू स्वतःला जप. जप म्हणजे काय? काळजी घे. जप म्हणजे काय? काळजी घे. म्हणजे याचा आपल्याला उच्चार करत असताना लक्षात आलं पाहिजे की दोन पद्धतीने उच्चार केला जातो. च च ज झ चा उच्चार जेव्हा येणे युक्त होतो, लांबट होतो त्यावेळेस ते तालव्य व्यंजन असतात. आणि जेव्हा अनियुक्त होतो, आखूड होतो त्यावेळेस ते दंत तालव्य व्यंजन असतात. कारण की मराठीमध्ये कुठलीही शब्दाची जात ठरवायची असेल तर ती त्याच्या वाक्यातील कार्यानुसार ठरवत असतात. लक्षात आलं का? आपण मराठीचा कोणत्या शब्दाची फिक्स जात सांगू शकत नाही जोपर्यंत त्या स्टेटमेंट मध्ये त्याचं काय काम आहे हे सांगू शकत नाही. आहे की नाही? आता बघा, तुम्हाला कोणत्याही शब्दाचा वेगळे वेगळे अर्थ काढता येतात की नाही? काढतात की नाही? गणपतीच्या मंदिरात आरती चालली होती, असंख्य अर्थ निघतात की नाही? आरती चालली होती म्हणजे आरती नावाची पोरगी चालली होती, किंवा मग आरती चालली होती म्हणजे देवाची आरती चालली होती. अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. बरोबर आहे? ठीक आहे. तर हे समजलं सर्वांना? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.